विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला कर्ता आणि कर्म कसा ओळखायचा याची अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे। लक्ष द्या। वाक्य आहे, अंकिता दररोज सकाळी व्यायाम करते। दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे? करते। या क्रियापदामध्ये धातू काय रे? कर। कोणता धातू आहे? कर। करते म्हणजे कर। या धातूला, कर धातूला नारा कोण किंवा नारी कोण असा प्रश्न विचारायचा। अंकिता दररोज सकाळी व्यायाम करते, करणारी कोण? करणारी कोण? अंकिता। हा झाला कर्ता। धातूला नारा किंवा नारी कोण असा प्रश्न विचारून जे उत्तर येतं तो असतो कर्ता। आणि आता क्रियापदाला प्रश्न विचारायचा, काय करते? काय नाही प्रश्न विचारायचा। कशाने प्रश्न विचारायचा? काय। अंकिता दररोज सकाळी व्यायाम करते, करणारी अंकिता। काय करते? व्यायाम करते। व्यायाम करते हे झालं कर्म। परंतु यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म ओळखायचं असेल तर डायरेक्ट कर्म कधी ओळखू नका। सगळ्यात पहिले कर्ता फिक्स करा आणि मग बघा, अंकिता दररोज सकाळी व्यायाम करते, करणारी अंकिता, कर्ता। काय करते? व्यायाम, कर्म। कायने प्रश्न विचारल्यास जे उत्तर येते ते जर कर्त्या व्यतिरिक्त आले तर ते सरळ कर्म सांगावे। कायने प्रश्न विचारायचा क्रियापदाला, क्रियापदाला कायने प्रश्न विचारून येणारे उत्तर जर कर्त्या व्यतिरिक्त आले, कर्त्या व्यतिरिक्त जर उत्तर आले तर सरळ ते कर्म सांगावे। अशा सोप्या पद्धतीने आपण कर्ता आणि कर्म ओळखू शकतो।